हॅलो. हा आपला सेकंड प्रॉब्लेम आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल मधला. स्टार्ट करूया प्रॉब्लेम. द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ युनिप्लस लिमिटेड. ते एक बॅलन्स शीट आपल्याला दिसते. आता या बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साइड आणि असेट साइड. द प्लांट अँड मशिनरी इज वर्थ ₹45,000 and land and building have been valued at ₹90,000 by an independent valuer. ₹3,000 of the debtors are bad. The profit for company have been as follows. आता इथे 3 वर्षांचा प्रॉफिट दिसतोय. 2013, 14 and 15. It is the company's practice to transfer 25% of profits to reserve, ignoring taxation. Find out the value of shares on yield basis. आता इथे yield basis वरती शेअरची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. अँड ऑल्सो नेट ॲसेट बेसिस. आपल्याला इथे नेट ॲसेट बेस वापरून व्हॅल्युएशन करायचंय. त्यामुळे आधी आपण नेट ॲसेट व्हॅल्यू मेथड कॅल्क्युलेट करून घेऊ. Similar companies will give return 10% on market value of their shares. Goodwill may be taken to be worth ₹60,000. गुडविलचं वेगळं व्हॅल्यू दिली 60,000. आणि इथे काही प्लांट अँड मशिनरी बिल्डिंगच्या ॲग्रीड व्हॅल्यूज दिलेल्या दिसतात. आता नेट ॲसेट मेथडमध्ये आपण काय करतो, तर याच्यामध्ये ज्या काही ॲसेट आहेत, समजा ॲसेट आणि लायबिलिटीजच्या व्हॅल्यूज रिव्हॅल्यूड झालेल्या असतील किंवा ॲग्रीड व्हॅल्यू दिलेल्या असतील, म्हणजेच काय, तर प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीटमध्ये तर दिसते 48,000, पण तिचं जेव्हा व्हॅल्युएशन केलं गेलं किंवा ॲग्रीड व्हॅल्यू किती आहे, तर 45,000. मग या दोघांपैकी आपण कोणती व्हॅल्यू घेतो, तर ॲग्रीड व्हॅल्यू, म्हणजेच काय, ॲडजस्टमेंटमध्ये दिलेली व्हॅल्यू 45,000. नेट ॲसेट मेथड फाइंड आउट करूया. नेट ॲसेट मेथडमध्ये आधी सगळ्या ॲसेट रेकॉर्ड करून घ्यायचे. ॲसेटची ॲडिशन होईल आणि त्यातनं लायबिलिटीज या लेस केल्या जातील. वन बाय वन ॲसेट्स घेऊया. प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी ॲग्रीड व्हॅल्यू 45,000. सो विल टेक 45,000. Next, land and building. Land and building revalued 90,000. So we'll take 90,000. Next, trademarks, stock, debtors. डेटर्स मध्ये जर बॅड डेट्स दिलेले असतील तर डेटर्स मधून ते लेस करून घ्यायचे. ट्रेडमार्क्स, स्टॉक, डेटर्स. आता इथे डेटर्सची व्हॅल्यू 33,000 पूर्ण दिसते. इथे काही बॅड डेट्स दिलेले नाहीये, पण प्रॉब्लेमच्या ऍडजस्टमेंटमध्ये त्यांनी म्हटलंय ₹3,000 ऑफ द डेटर्स आर बॅड. म्हणजेच काय, तर हे जे 3,000 आहेत हे बॅड डेट्स आहेत, म्हणून डेटर्सच्या 33,000 मधले 3,000 हे लेस होतील. नेट असेट मेथडमध्ये आपण दाखवूया. इथे 33,000 minus 3,000, answer is 30,000. Then cash and bank balance. And lastly, goodwill. Goodwill may be गुडविल दिलेलं आहे 60,000चं. आता यांची ऍडिशन करून घ्यायची आहे. टोटल ऍसेट मिळतील. सगळ्यांची ऍडिशन करून 2,70,000 हे आपल्याला एक टोटल ऍसेट मिळते. ऍसेटचं व्हॅल्युएशन केल्यानंतर लेस लायबिलिटीज, ज्या लायबिलिटीज आहेत त्या लेस करायच्या. आता यामध्ये सगळ्या लायबिलिटी नाही येणार. यातले कॅपिटल आणि रिझर्व्ह हे नेट ॲसेट मेथडमध्ये काउंट केले जात नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी येणार नाही. आपल्याला फक्त इथे सन्ड्री क्रेडिटर्स क्रेडिटर्स येतील आणि वर्कमेन सेव्हिंग अकाउंट हे दोनच लायबिलिटीज फक्त येतील. कोणत्याही प्रकारचा रिझर्व्ह आणि कोणत्याही प्रकारचं कॅपिटल हे लायबिलिटीज मायनस करताना आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेत नाही नेट ॲसेट मेथडमध्ये. त्यामुळे फक्त सन्ड्री डेटर्स आणि वर्कमेन सेव्हिंग अकाउंट ह्या दोन गोष्टी येतील. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पण येणार नाही. त्यामुळे लेस लायबिलिटीज, सन्ड्री डेटर्स 36,750 अँड वर्कमेन सेव्हिंग अकाउंट 11,250. दोघांची ऍडिशन करून येतात 48,000. 2,70,000 minus 48,000, answer is 2,00,000.
22,000. So this is the amount available to equity shareholders. इथे आपल्याला अमाऊंट अवेलेबल होणारी मिळाली इक्विटी शेअर होल्डरसाठी, विच इज 2,22,000. आता नेट ऍसेट व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू मध्ये आपल्याला एका शेअरची व्हॅल्यू किती हे बघायचंय. मग इथे आपण काय करणार आहोत, अमाऊंट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स विच वी हॅव calculated earlier, 2,22,000 divided by number of equity shares. आता अमाऊंट मिळालं 2,22,000 डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. इक्विटी शेअर्स कॅल्क्युलेट करूया. ऑलरेडी दिलेले आहेत इक्विटी शेअर्स. इथे शेअर कॅपिटल 7,500 शेअर्स ऑफ ₹10 इच, म्हणजे 7,500 जे आहेत दीज आर द नंबर ऑफ शेअर्स. सो डिवायडेड बाय 7,500. डिव्हिजन करून घेऊया. आन्सर इज 29.6. नेक्स्ट आहे यील्ड व्हॅल्यू मेथड आपल्याला अप्लाय करायची आहे. जसं प्रॉब्लेम मध्ये म्हटलंय तसं. आता यील्ड व्हॅल्यू मेथड मध्ये काय केलं जाईल, तर फर्स्ट FMP कॅल्क्युलेट केलं जाईल, देन रेट ऑफ FMP कॅल्क्युलेट केलं जाईल आणि देन यील्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. आता इथे यील्ड व्हॅल्यू मध्ये फर्स्ट FMP कॅल्क्युलेट करूया. FMP म्हणजेच फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट. आता हा फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट कसा कॅल्क्युलेट करणार, ऍव्हरेज प्रॉफिट काढावा लागेल. ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढणार, इथे 3 वर्षांचा प्रॉफिट आपल्याला दिलेला आहे, 2013, 14 आणि 15. जसं आपण लास्ट प्रॉब्लेम मध्ये सुद्धा केलं होतं, जितके प्रॉफिट दिलेले आहेत त्या सगळ्यांचे ऍडिशन आणि जेवढे नंबर ऑफ इयर असतील त्याने डिव्हिजन करायचंय. सो 30,000 प्लस 33,750 प्लस 39,750 ऍडिशन तिघांची घ्यायची डिवायडेड बाय 3. इथे ऍडिशन येते 1,03,500 डिवायडेड बाय 3 अँड आन्सर इज 34,500. हा इथे आपल्याला ऍव्हरेज प्रॉफिट मिळतोय 34,500. याच्या पुढची स्टेप म्हणजे आपल्याला अमाऊंट अवेलेबल फाइंड आउट करायची. यामध्ये आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहोत, ऍव्हरेज प्रॉफिट लेस बॅड डेट्स, जे काही आन्सर येईल त्याच्यामध्ये जेवढे आन्सर आलेले असेल त्याच्यातले 25% ऍज अ रिझर्व्ह म्हणून आपल्याला वी हॅव टू सेट असाइड, बाजूला काढून ठेवायचे. जसं की इथे म्हटलंय, इट्स कंपनीज प्रॅक्टिस टू ट्रान्सफर 25% ऑफ प्रॉफिट्स टू रिझर्व्ह इग्नोरिंग टॅक्सेशन. त्यामुळे कॅल्क्युलेशन करून घेऊया. याच्यामध्ये ऍव्हरेज प्रॉफिट आलाय 34,500 मायनस बॅड डेट्स 3,000. आन्सर इज 31,500. आता ह्यातले काही अमाऊंट म्हणजेच 25% अमाऊंट रिझर्व्हला ट्रान्सफर करायची. सो लेस ट्रान्सफर टू रिझर्व्ह. 31,500 multiplied by 25%. Answer is 7,875. सो हे रिझर्व्ह म्हणून ट्रान्सफर करायचे आणि जी काही अमाऊंट अवेलेबल असेल विच इज अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स. सो 31,500 मायनस 7,875. Final amount is 625. ही अमाऊंट अवेलेबल मिळाली. नेक्स्ट आपल्याला काय करायचंय, रेट ऑफ FMP म्हणजे हा जो फ्युचर मेंटेनेबल प्रॉफिट आहे याच रेट कॅल्क्युलेट करायचं. रेट कसा कॅल्क्युलेट करणार, अमाऊंट अवेलेबल 23,625 डिव्हायडेड बाय पेड अप इक्विटी कॅपिटल. आता पेड अप इक्विटी कॅपिटल बघूया किती आहे. पेड अप इक्विटी कॅपिटल म्हणजेच कॅपिटलचं व्हॅल्यू टोटल किती. मग असे आपण बघितले होते नंबर ऑफ शेअर, आता आपण घेतोय त्याचं व्हॅल्युएशन. सो 75,000. सो हिअर 75,000 इंटू 100. रेट येतोय 31.5%. नेक्स्ट आहे यील्ड व्हॅल्यू फायनल. आता यील्ड व्हॅल्यू कशी कॅल्क्युलेट करणार, रेट ऑफ FMP डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न मल्टिप्लाइड बाय
amount paid per equity share. Rate of FMP 31.5%, so 31.5 divided by NRR means normal rate of return. See in the problem, normal rate of return, similar companies give return 10%. म्हणजेच हा कोणता आहे नॉर्मल रेट ऑफ रिटर्न. So normal rate of return 10 multiplied by amount paid per equity share. Per share फेस व्हॅल्यू किती आहे हे आपल्याला बघायचे. सी शेअर ऑफ ₹10 इच म्हणजे प्रत्येक शेअरची फेस व्हॅल्यू इथे किती आहे ₹10. सो मल्टिप्लाइड बाय 10. 31.5 divided by 10 multiplied by 10 and final yield value is 31.5. इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालाय.